दिल्लीतलं जंतर मंतर मैदान या मैदानाला आंदोलनांचा मोठा इतिहास आहे. 2011ला अण्णा हजारेंनी केलेलं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आणि त्यानंतर देशात झालेलं सत्ता परिवर्तन, अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा उदय, या सगळ्याची सुरुवात जंतर मंतरवरच झाली होती. या जंतर मंतरवर शनिवार 6 जूनला असंच एक मोठं आंदोलन झालं. कॉक्रोच जनता पार्टीचं. नीट पेपर फुटी प्रकरणामुळे देशाच्या शिक्षण व्यवस्थेत मोठे दोष असल्याचं समोर आलं. त्यामुळं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनासाठी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके शनिवारी सकाळी दिल्लीत आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक दाखवत ते विमानतळावरून बाहेर आले. ते भारतात आल्यावर जंतर मंतरवरच्या त्यांच्या आंदोलनाला लगेचच परवानगी मिळाली. जंतर मंतरवर हजारो तरुणांनी शनिवारी सकाळपासून गर्दी केली होती. त्यामुळे हे आंदोलन आता जास्तच पेटणार असंच बोललं जात होतं. सोशल मीडियावर या आंदोलनाची तुलना अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाशी सुद्धा करण्यात आली. अभिजित दिपके जंतर मंतरवर पोहोचल्यानंतर हे आंदोलन जास्त पेटेल असं वाटत होतं, पण हे आंदोलन दुपारी 3 वाजता संपलं. यावेळी अभिजित दिपके यांच्याकडून सरकारला अल्टिमेटम देण्यात आला आणि पुढच्या शनिवारी आंदोलन देशव्यापी करू असं दिपके यांनी सांगितलं. त्यामुळं जंतर मंतरवरचं कॉक्रोच जनता पार्टीचं हे आंदोलन हिट झालं की गणलं अशाही चर्चा होत आहेत. शनिवारी सकाळपासून आंदोलनात नक्की काय झालं, अभिजित दिपके आणि त्यांच्या समर्थकांनी काय सांगितलं, आंदोलनाची हवा होती की नुसताच फुगा होता, पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. शनिवारी सकाळी 7:30 वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके हे अमेरिकेतून दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर त्यांना आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी विमानतळावर दिपके यांची भेट घेतली होती. त्यानंतर 1.5 तासांनी अभिजित दिपके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक दाखवत विमानतळातून बाहेर आले. त्यानंतर दिपके जंतर मंतरवर पोहोचले. साधारण दुपारी 12:30 वाजता ते आंदोलनासाठी तयार करण्यात आलेल्या जागेवर पोहोचले. तिथे त्यांनी आपल्या समर्थकांशी संवाद साधला. गेले काही दिवस लोक मला विचारत होते की सोशल मीडिया पेज चालवून काय साध्य होणार आहे. आता कॅमेरा चालू करा आणि त्यांना दाखवा की जंतर मंतरवर किती झुरळं त्यांच्या घरातून बाहेर आली आहेत, असं दिपके म्हणाले. तसंच मी जेव्हा अमेरिकेला गेलो तेव्हा माझी आई रडत होती, पण तेव्हा ती जितकी रडली नाही त्याच्यापेक्षा जास्त ती आज मी घरी परत येताना रडली आहे. माझ्या आईला खूप भीती वाटत होती की हे सरकार मला तुरुंगात टाकेल. आपण या सरकारच्या भीतीमध्ये किती दिवस जगायचं, असा थेट सवाल सुद्धा दिपके यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना केला. दिपके जंतर मंतरवर दाखल झाल्यानंतर हजारो तरुणांनी मोठमोठ्यानं घोषणा द्यायला सुरुवात केली. अनेकांनी चेहऱ्याला कॉक्रोचचं मास्क सुद्धा लावलं होतं. राजनीति से नहीं डरेंगे, हिंदू मुसलमान की राजनीति बंद करो, जय भीम, इनकलाब जिंदाबाद, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, अशा घोषणा सुद्धा अभिजित दिपके यांनी दिल्या. तसंच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना उद्देशून कॉक्रोच आ रहे हैं, धर्मेंद्र प्रधान जा रहे हैं, अशा घोषणा सुद्धा कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थकांकडून देण्यात आल्या. भाषण झाल्यानंतर दिपके यांनी अंगात घातलेल्या पांढऱ्या टी शर्टवर भारताच्या क्रिकेट टीमची जर्सी चढवली. या आंदोलनाच्या वेळी दिपके यांच्या समर्थनात आलेल्या युवकांच्या अंगात भगतसिंग आणि चेगावेरा यांचे चेहरे असलेले टी शर्ट दिसले. 12:30 नंतर कधी दिपके, कधी आशुतोष रांका, तर कधी सौरव दास यांनी भाषण करत स्टेज सांभाळलं. यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सुद्धा तिथे पोहोचले. त्यांच्या हातात गुलाबाचं फूल आणि लडाखमध्ये शांततेचा प्रस्ताव देण्यासाठी प्रतीक म्हणून दिली जाणारी खताक्स ही पांढऱ्या रंगाची शाल होती. स्टेजवर पोहोचल्यानंतर त्यांनी हातातली ती शाल वर करून भाषणाला सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीलाच आंदोलनाला आलेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. यासोबतच आंदोलनाला परवानगी देऊन लोकतंत्र जिवंत ठेवल्याबद्दल सरकारचंही अभिनंदन केलं. वांगचुक यांनी भाषणादरम्यान हे आंदोलन नसून आग्रह आहे आणि या आग्रहावर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील अशी अपेक्षा असल्याचं म्हटलं. या आंदोलनात तुम्ही काही उपद्व्याप केला नाही, शासनानेही धरपकड केली नाही, म्हणून हा विजय तुमच्यासहित सरकारचाही असल्याचं वांगचुक म्हणाले. या आंदोलनाबद्दल काय करायचं याबद्दल आम्ही सगळे मिळून चर्चा करू आणि हे आंदोलन फक्त शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावर न थांबता त्यातून परिवर्तन व्हावं याची तुम्ही काळजी घ्यावी, असं म्हणत वांगचुक यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला. दरम्यान जंतर मंतरवर दिल्लीत वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनेत काम करणारे विद्यार्थी आंदोलनासाठी आले होते, ज्यात JNU, दिल्ली युनिव्हर्सिटी आणि बाकी कॉलेजेसचे विद्यार्थी होते. ते त्यांच्यासोबत आणलेली डफली वाजवून त्यांच्या संघटनांचं गाणं गात होते. तर दुसरा ग्रुप हा राईट विंग किंवा सरकारच्या समर्थनात असलेल्यांचा होता. त्या ग्रुपमध्ये सुद्धा देशभरातून आलेले सरकारचे सपोर्टर्स होते, ज्यातल्या काही जणांनी हातातलं हिट दाखवत या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा विरोध केला.
12:30-1च्या दरम्यान सरकारच्या समर्थनातले लोक आणि आंदोलक एकमेकांसमोर आले होते. या दोन्ही गटांमध्ये काही असे लोक होते जे वातावरण बिघडवण्याच्या मनस्थितीतून घोषणाबाजी करताना दिसत होते. त्यांना दिल्ली पोलिसांनी पकडून एका बसमध्ये बसवलं आणि आंदोलन स्थळापासून दूर नेऊन सोडलं. जंतर मंतरवर आंदोलन सुरू होण्याच्या आधीपासून वेगवेगळ्या माध्यमांनी मोठी गर्दी केली होती, ज्यात यूट्यूब आणि डिजिटल मीडियाच्या प्रतिनिधींची संख्या जास्त होती. मेन स्ट्रीम मीडियानं या आंदोलनाचं कव्हरेज जास्त काळ चॅनल्सवर चालवलं नाही. यावेळी बोलताना सीजेपीचे नेते आणि बाकी आंदोलकांनी सरकारसहित प्रसार माध्यमांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले होते. या आंदोलनात प्रत्येक वयाचे लोक दिसले. त्यात काही विद्यार्थ्यांच्या पालकांचाही समावेश होता. यापैकी एका विद्यार्थ्याच्या पालकांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी आंदोलनात येण्याचं कारण विचारलं तेव्हा ते म्हणाले की माझ्या मुलाला आता झालेल्या JEE मेन्समध्ये 98% मिळाले, पण बोर्डाच्या परीक्षेत फक्त 60% मिळाले. म्हणजेच बोर्डाच्या निकालात काहीतरी घोटाळा झालाय. मला वाटलं की या आंदोलनात माझ्या मुलाला मार्क वाढवण्यासाठी काहीतरी करतील, पण इथं तर सगळे आपल्या राजकीय खुर्च्या चमकवण्यासाठी आलेत, अशी टीका त्यांनी या आंदोलनावर केली. तर काहींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन उपयोग नाही, हे चित्र बदलायचं असल्यास परीक्षा घेण्याच्या यंत्रणेत बदल करावा लागेल आणि त्यासाठी एक ढाचा बनवणं गरजेचं असल्याचं म्हटलं. अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया अनेक आंदोलकांनी दिल्या, ज्यावरून या आंदोलनातून बऱ्याच जणांचा भ्रमनिरास झाल्याची सुद्धा चर्चा झाली. आंदोलनात भाषण करताना अभिजित दिपके म्हणाले, सोशल मीडियावरच्या आमच्या पोस्ट डिलीट केल्या जाऊ शकतात, आमची अकाउंट्स ब्लॉक केली जाऊ शकतात, पण अन्यायाच्या विरुद्ध असलेली आमच्या मनातली आग सरकार कधीच विझवू शकणार नाही. गेल्या एका महिन्यापासून आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. पेपर लीकची जबाबदारी त्यांनी घेतलीच पाहिजे. विद्यार्थ्यांना न्याय देण्याऐवजी सरकार आमचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्यात आणि आमच्या पोस्ट डिलीट करण्यात आपली शक्ती खर्च करते. आता ही लढाई आजपुरती मर्यादित नाही, हा लढा आता खूप मोठा होणार आहे. आम्ही कोणत्याच परिस्थितीत मागं हटणार नाही. सरकारनं एक गोष्ट लक्षात ठेवावी, या देशातला विद्यार्थी पैशानं विकला गेला नाही. हे आंदोलन अनुशासित मार्गानं आणि कायद्याच्या चौकटीतच होईल, असं अभिजित दिपके यांनी स्पष्ट केलं. दुपारी 3 वाजता दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सरकारला अल्टिमेटम दिला. सोनम वांगचुक यांचं भाषण झाल्यानंतर दिपके यांनी 4 वाजेपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची वाट बघितली, पण काही उपयोग झाला नसल्यानं त्यांनी सरकारला 5 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. कॉक्रोच जनता पार्टीला आंदोलनासाठी 5 वाजेपर्यंतचीच वेळ देण्यात आली होती, त्यामुळे 5 वाजता हे आंदोलन संपलं. दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पुढच्या 5 दिवसांची वेळ दिली आहे. जर 5 दिवसात राजीनामा झाला नाही तर पुढच्या शनिवारी पुन्हा आंदोलन होईल. हे आंदोलन फक्त दिल्लीपुरतं मर्यादित नसून संपूर्ण देशभर पसरेल, असं दिपके यांनी सांगितलं. पुढच्या शनिवारी पुन्हा येणार का, असं गर्दीला त्यांनी विचारलं, तेव्हा गर्दीनं जोरदार आवाज करत होकार भरला. त्यानंतर आंदोलकांनी सामूहिकरित्या राष्ट्रगीत म्हणत आंदोलनाचा समारोप केला. ज्यानंतर दिपके यांनी आजचं आंदोलन झालं असून आंदोलकांना घरी जाण्याचं आवाहन केलं. त्यानंतर पुढच्या 15 ते 20 मिनिटात आंदोलकांनी जंतर मंतर मैदान पूर्णपणे रिकामं केलं. पुढच्या आंदोलनाबद्दल नेमकं काय करायचं, पुढच्या आंदोलनाची दिशा कशी असेल याची माहिती घेतोय, असं दिपके यांनी बाहेर आल्यावर सांगितलं. आंदोलन संपल्यानंतर अभिजित दिपके यांनी ट्विट करत म्हटलं की मी माझ्या आई वडिलांना भेटायला घरी जातोय. त्यांना शेवटचं भेटून 1 वर्षापेक्षा जास्त काळ झालाय. गेल्या 15 दिवसात त्यांना खूप त्रास झालाय आणि धमक्यांमुळे त्यांना घर सोडावं लागलंय. आता मी त्यांना पुन्हा एकदा घरी घेऊन जाणार आहे. आजचं आंदोलन फक्त ट्रेलर होतं. इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद, असं दिपके यांनी ट्विटमध्ये म्हटलं. दरम्यान विरोधी पक्षातल्या नेत्यांनी दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. कॉक्रोच म्हणून हिणवणं, न्याय नाकारणं योग्य नाही. कॉक्रोचला कमी समजू नका, हेच दिल्लीतल्या जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनानं दाखवून दिलं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. तर या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले की जंतर मंतरवर जर हे युवकांचं आंदोलन नीट पेपर लीक आणि युवकांच्या बाकी समस्यांवर एका तरुणाच्या नेतृत्वात शांततेत होत असेल तर त्याचं स्वागत व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीनं तिथं पोलीस बंदोबस्त आहे, ज्यावरून वाटतं की सरकार आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करतंय, असं राऊत यांनी म्हटलं. एकंदरीतच आजचं कॉक्रोच जनता पार्टीचं हे आंदोलन फक्त ट्रेलर असल्याचं अभिजित दिपके यांनी म्हटलं असलं तरी हे आंदोलन म्हणावं तितकं प्रभावी झालं नसल्याचं सुद्धा बोललं जात आहे. आता दिपकेंनी दिलेल्या अल्टिमेटमनुसार जर 5 दिवसात प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची पुढची दिशा कशी असणार, हे आंदोलन आता पेटणार की थंड पडणार, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.